नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कांचन्स किचन मध्ये आज मी बनवणार आहे फुलपाखरं. साखरेतील पाकातील गोड अशी छान अशी आपण फुलपाखरं बनवू पारंपरिक पद्धतीची. चला आता बघू आपण साहित्य. इथे मी मैदा घेतलाय 200 ग्रॅम, चाळून घेतलाय, खोबरं घेतलंय सुकं किसून घेतले बारीक असं, 200 ग्रॅम साखर घेतले, रवा घेतलाय 100 ग्रॅम, थोडेसे तीळ घेतलेत भाजून, वेलची पावडर घेतले थोडीशी, मीठ लागेल आपल्याला चवीनुसार आणि कलर, तेल लागेल तळण्यासाठी. चला आता आपण पाहू. आता आपण पीठ मळून घेऊ. चाळून घेतलंय मी मैदा. आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय, थोडंसं मीठ टाकायचंय. हे पहा, कलर टाकू. मी पिवळा कलर घेतला, लिंबू कलर. आता आपण मळून घेऊ. रवा पण टाकून घ्यायचा आहे. पाणी टाकून मळून घेऊ आता. जसं पाणी लागेल तसं टाकून मळून घ्यायचं आहे. एकदम सगळं पाणी नका टाकू. ही रेसिपी पहिली गावाला जसं मुलींचं लग्न झालं की नवीन असताना माहेर वरून किंवा सासरीवरून येताना ही भेट द्यायचे, म्हणून छान अशी होते गोड. मी मळून घेते. मी इथे मळून घेतले. हे पहा, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही मळायचं आहे. अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. आपण आता हा बाजूला ठेवून देऊ. 10 मिनिटं किंवा 5 मिनिटासाठी थोडं बाजूला ठेवू. आता आपण पाक बनवून घेऊ. मी ते साखर घालून घेते. मी जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी टाकून घेते. आपला पाक बनायला लागलाय. जास्त घट्ट पण नाही करायचंय पाकला. पाहू आता आपला पाक झालाय का. बघा, हे पहा झालाय आता आपला पाक. एक तार बनते आपल्या पाकची. गॅस बंद करू. इथे मी खोबरं घेतले, सुकं खोबरं बारीक किसून घेतले. हे मोठं आहे, हे मध्यम आहे, बारीक मी किसून घेतले. मी आपण त्याच्यामध्ये तीळ टाकू, भाजलेले आहे. वेलची पूड पण टाकू.
मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेऊ आणि बाजूला ठेवून घेऊ. आता 10 मिनिटं झाले पिठाला. हे पहा, आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ. असे छोटे गोळे करून घेऊ. इथे मी गोळे बनवून घेतले, तर आपण लाटून घेऊ. चला, थोडस पीठ घेतले मी मैदा लावायला. गोल असं लाटून नाही घ्यायचं आपल्याला, चपाती सारखं. थोडस लांबट असं अंड्या आकारच्या साईजचं घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे पहा, अशा प्रकारे घ्यायचं आहे. जास्त जाड पण ठेवायचं नाही, जास्त पातळ पण ठेवायचं नाही. तुम्हाला दाखवतो. हे पहा, अशा आता आपण बनवू. अशी घ्यायची आहे बनवून, लांब अशी. आता आपण फुल बनवू त्याचं. हे पहा, इथे मध्ये हात ठेवून चुन्या टाकायच्या आहेत आपल्याला. थोडस अलगद दाबायचं आहे इथे. हे पहा, तो दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे बनवून घ्यायचंय. बनवून घेऊ आपण. लांबट अशीच घ्यायची आहे लाटून. परत चुन्या टाकून घेऊ आपण. तुम्हाला दाखवते मी चुनी. हे पहा, मध्ये पकडूनच चुने टाकायचे आहे. अशी अलगद इथे दाबून घ्यायचंय. जास्त नाही दाबायचं, नाही तर तळल्यानंतर ते तुटून जाईल. अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहे. आता आपण ते तळून घेऊ. आपलं तेल गरम झाले. आता मी सोडून घेते तेला. जास्त गरम पण नाही करायचंय. मध्यम गॅसवरच घ्यायचंय भाजून. जास्त गरम केला तर लगेच करपून येतील. सर्व फुलपाखरं मी अशी भाजून घेते. झालाय का नाही फुलपाखरासारखा आकार बघा. इथे मी तळून घेतले. आता आपण पाकामध्ये बुडवून घेऊ. पाकामध्ये टाकून घ्यायचे. दोन्ही साईडला लावून घ्यायचे छान. छान असं पाकामध्ये डुबवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जे आपण खोबरं आणि तीळ घेतलेले त्याच्यावर ठेवून घ्यायचं आहे आणि वरून टाकून घ्यायचं अशा प्रकारे.
पहा, अशा प्रकारेच काढून घ्यायचं आहे. जास्त जोर लावून हे करायचं नाहीये, तुटतील. हे पहा, आपल्याला वरून खोबरं टाकायचं असे. पहा, अशा प्रकारे मी बनवून घेते. हा आपली फुलपाखरं पाकातील तयार आहे. तुम्ही 8 दिवस पण बनवून ठेवू शकता. अशी छान छान रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू. नंतर हे करा.